तर आपण जमलो त्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांचा सराव करण्यासाठी, आपल्या आजच्या स्वातंत्र्यासाठी आपले सुख, आपले घर आणि प्रसंगी आपले प्राणी देशासाठी अर्पण केलेले आहे. 15 ऑगस्ट 1947 हा फक्त कॅलेंडरवरील एक दिवस आहे, तर तो दिवस आहे भारताच्या स्वाभिमानाचा, तो दिवस आहे भारताच्या बलिदानाचा, तो दिवस आहे भारत माझा देश आहे असे अभिमानाने म्हणायचं. मित्रांनो, मला एक सांगा, आपल्याला जर स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपली जबाबदारी संपली का हो? नाही, अजिबात नाही. आता आपल्या समोर नवीन लढाई सुरू झाली आहे. ही लढाई आहे अज्ञानाविरुद्ध शिक्षणाची, ही लढाई आहे आजाराविरुद्ध आरोग्याची, ही लढाई आहे भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणाची व ही लढाई आहे जाती धर्माच्या भिंती तोडून माणुसकी जगायची. मला एक सांगा, ज्याच्या घरात शिक्षणाचा दिवा नाही त्याला स्वातंत्र्याचा प्रकाश कसा मिळणार? म्हणून सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. गरीब असो वा श्रीमंत, गावातील असो वा शहरातील, सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. आणि फक्त शिक्षणच नाही तर आरोग्याच्या सोयी सुविधा सुद्धा सर्वांना मिळाल्या पाहिजे. कारण निरोगी नागरिक म्हणजे मजबूत राष्ट्र. गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा चांगले उपचार मिळाले पाहिजे. गावागावात चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा झाल्या पाहिजे. कारण निरोगी भारत म्हणजे समृद्ध भारत आणि आजारी भारत महासत्ता होऊच शकत नाही. आता थोडं राजकारणावर पण बोलतो, तर राजकारण वाईट नाही, वाईट असते ते स्वार्थाचे राजकारण. आता जे काही चालू आहे ते मी तुम्हाला सांगण्याची गरजच नाही. राजकारण असे असावे ज्यातून शाळा चांगल्या होतील, रुग्णालये चांगली होतील, शेतकऱ्यांना मदत मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल आणि सामान्य माणसाचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचेल. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा विषय, जात आणि धर्म. आपण कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणती भाषा बोलतो, कोणता धर्म मानतो, यापेक्षा महत्त्वाचे आहे आपण माणूस कसे आहोत. माझा धर्म माझ्यासाठी आदरणीय आहे, तुमचा धर्म तुमच्यासाठी आदरणीय आहे, पण भारत देश आपल्या सर्वांचा आहे. मंदिर असो वा मस्जिद, गुरुद्वारा असो वा चर्च, प्रार्थनेची जागा वेगळी असू शकते, पण आपली भारत माता एकच आहे ना. म्हणून जात धर्म विचारून मित्र बनवू नका, भाषा विचारून माणूस ओळखू नका, माणसाला माणूस म्हणून ओळखा. आज तिरंग्याच्या साक्षीने आपण संकल्प करूया, जातीने नाही तर माणुसकीने जोडणार, धर्माचे नार न बांधता देशासाठी उभे राहू, अन्यायाला दूर करू, शिक्षणाचा प्रकाश पसरवू, आरोग्याची काळजी घेऊ व देशासाठी प्रामाणिकपणाने काम करू. कारण आपला भारत देश फक्त सैनिकांच्या बंदुकीने सुरक्षित होत नाही, तर त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रामाणिकपणाने सुरक्षित होतो. शेवटी एवढेच म्हणेन, जात-पात विसरूया, धर्मभेद विसरूया, शिक्षणाचा दिवा पेटवूया, आरोग्याची काळजी घेऊया, लोकशाही जपूया.